इकडे कुठं पाऊस झाला, पण रोज पाऊस आहे हे सांगायचं मला की बाबा हो रोज पाऊस आहे आम्हाला, ते रोज पाऊस झाडाच्या मुळ्या ब्लॉकेज झाल्या. नमस्कार बांधवांनो, आपण आहोत शेतकऱ्याच्या बांधावरती. सध्या अंबड तालुक्यातील पागीरवाडी या ठिकाणी आहोत. एक महाराष्ट्राला जे म्हणजे प्रगतशील शेतकरी म्हणून चेहरा पाहायला मिळतो तो म्हणजे ऋषिकेश पागिरे यांच्या शेतातच. कारण शेताची अवस्था अत्यंत बिकट आहे. एकीकडे हा फुललेला बगीचा आपण या ठिकाणी पाहतोय, अत्यंत फळं या बगीच्याला लागलेली आहेत. आणि हा बगीच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे हे नुकसान न सहन होणारं हे शेतकऱ्याला नुकसान आहे. एकीकडे बघितलं तर फळं तर खूप लागली आहेत आणि तेवढीच फळं खाली झाडाच्या खाली सुद्धा पाहायला मिळतात. हे दाखवतोय मी कारण हे कुठलाही भंपकपणा नाहीये, पण शेतकऱ्याला आता मदतीची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि फळबाग शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठलीही तरतूद सध्या जर बघितलं तर केली गेलेली नाही सरकारच्या माध्यमातून. सरकार फळबाग शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तरतूद करणार का? आणि ऋषिकेश पागिरे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांचं म्हणणं काय, सध्या या फळबागीमध्ये किती उत्पन्न होणार होतं आणि तुम्ही हा बाग विकला होता का, कितीला विकला गेला, किंवा काय टनाने हा माल दिला होता आणि तो माल नेला का नाही, असंही त्यांच्याशी आपण संवाद साधूया. ऋषिकेशजी काय सांगणार आहे तुम्ही? आपला जो हा मोसंबीचा प्लॉट आहे हा 500 झाडाचा प्लॉट आहे. आपण 1 महिन्यापूर्वी म्हणजे हे जो पाऊस चालू झाला, या पाऊस सुरू होण्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी हा बाग जो आहे 17,000 रुपये टनाने हा बाग दिला होता. कारण की बागाचं वय झालं म्हणा किंवा टाईम झाला म्हणून आम्ही हा जो बाग आहे हा दिला होता. 17,000 रुपये टनाने हा बाग दिला होता. परंतु झालं असं की त्यानंतर सतत पाऊस चालू राहिला, बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी चालू राहिली. आणि ह्याच्यामध्ये असं झालं की नाही का, व्यापाऱ्याने आम्हाला एक बहाणा केला की सध्या गाड्या बंद आहेत, की म्हणे गाड्या बंद आहेत, गाड्या बाहेर जात नाही, दिल्ली मार्केट बंद आहे, हे सगळ्या गोष्टी 4 दिवस थांबा 5 दिवस थांबा असं म्हणत त्या माणसाने 1 महिना थांबा लावलं. आता शेतकरी असं आहे की शब्दावर ठाम असतो, दुसऱ्या व्यापाऱ्याला देणार नाही. एका व्यापाऱ्याला दिला तर शेतकरी परत शब्द मोडत नाही, त्याच व्यापाऱ्याला देणार. त्याच्या शब्दावर 1 महिना मी स्वतः वैयक्तिक थांबलो. आणि झालं असं 1 महिन्यानंतर आज देखील त्याने जो माल नेला नाही, पण तो आज न्यायला तयार आहे. पण आज नेऊन उपयोग काय? आज काय उरलंय? छाटा उरलाय का? अर्धा माल पावसामुळे, सततच्या पावसामुळे, अतिवृष्टी नाही आहे पण सततचा पाऊस आहे, जो रोजचा पाऊस आहे, ह्या रोजच्या पावसामुळे झाडाच्या मुळ्या ब्लॉकेज झाल्या. जमिनीला कुठल्याही पिकाला वापसा महत्वाचा असतो हे प्रत्येकाला माहिती आहे. अडाणी सांगून की वापसा लागतो, वापसाच नाही. 1 महिना झालं सततच्या पावसामुळे मुळी स्टॉप झाली. मुळी स्टॉप झाल्यामुळे फळगळ असेल किंवा सारख्या पावसामुळे कीड तयार झाली, ढास असतील, ढास लागले, माल गोळून गेला. आज अर्धा माल सुद्धा नाही राहिला झाडाला. आज जर 17 रुपये किलोने त्याला माल दिला तर जर 5 टन माल निघत होता तर तो जेवढ्या पैसा त्यातला अर्धा पण पैसे होत नाही आज. आणि आज देखील कुठलाही प्रशासकीय अधिकारी आमच्या शेताच्या बांधावर आला नाही. ते फक्त पळतेत कुठं जिंकून वाहून गेलं त्या कडेला, म्हणजे नदीच्या कडेने फिरते. इकडं कोणी यायला तयार नाही की हा इकडं कुठं पाऊस झाला, पण रोज पाऊस आहे हे सांगायचं मला की बाबा हो रोज पाऊस आहे आम्हाला, ते रोज पावसामुळे काय नुकसान झालंय. आमच्या तुरी जळून गेल्यात, आमचे कापसं जळून गेलेत, फक्त कशामुळे की रोजच्या पावसामुळे. अतिवृष्टी नाहीये, आम्ही पण मान्य करतो अतिवृष्टी नाहीये, पण ओला दुष्काळ का करा म्हणतोय त्याचं मागचं कारण फक्त एवढं की सततचा पाऊस आहे. आणि सततच्या पावसामुळे पूर्ण वाटोळं झालेलं. हे तुमच्या डोळ्यासमोर नाही, हे काय इडिट केलेलं आहे का काय? पुरे बघा नाही, ज्या खायला आलेलं मोसम आहे इकाचं आता मार्केटला पैसे करत हे गळून गेल्यात. आणि ही काय करणार? तुम्ही दिसन 15 दिवसानंतर माझंच दिसन तुम्हाला वैयक्तिक ही बाग तुम्हाला उपाटलेली दिसन. एक तर त्या मोसंबीला भाव नाही आहे, 17 रुपये किलोने काय मोसंबी पुरत असते काय? त्याला खर्च किती आहे? आणि एक तर 17 रुपयाला सुद्धा आम्ही मान्य करतोय, 17 रुपये सुद्धा, पण त्याने सुद्धा जायला तयार नाही. आणि आज गळ होऊन गेली. एकीकडे शेतकऱ्याला शेतमालाचा भाव पुरेसा मिळत नाहीये. ज्या पद्धतीनं माल हमी भाव पाहिजे मालाला, तो माल हमी भाव सुद्धा नाहीये. आणि सरकारच्या माध्यमातून या नुकसानीची भरपाई सुद्धा होत नाही. सरकारला हा सवाल शेतकऱ्याच्या माध्यमातून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हे करतोय की शेताच्या म्हणजे ज्यांच्या नद्याच्या काठच्या लोकांना तुम्ही नुकसान भरपाई देण्यासाठी बोलताय किंवा ज्यांची शेतं घासून गेली त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी बोलताय, पण ज्या शेतामध्ये पाणी साचलं नाही पण प्रचंड पाऊस पडल्यामुळे हे भयानक नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. या नुकसानीची भरपाई कोण करून देणार आहे? कारण तुम्ही मायबाप आहेत,
आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीनं निवडून दिलाय किंवा जे टॅक्स भरला जातो किंवा जे आम्ही कपडे खरेदी करतो, आम्ही सगळे जे काही खरेदी करतो त्याच्या मागचा जो टॅक्स आहे तुमच्याकडे जातो आणि तो टॅक्स आमच्या आपत्कालीन म्हणजे ज्यावेळेस आम्ही संकटात असू त्यावेळेस ते वापरला जावा आणि शेतकऱ्याला कर्जमाफी असेल, शेतकऱ्याला नुकसान भरपाई असेल, शेतकऱ्याला ज्या ज्या सुविधा सध्या म्हणजे जे 3 ट्रिगर विम्याचे बंद केलेले आहेत ते सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. आणि कालच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक म्हणजे जर बघितलं तर दसरा मेळाव्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांची प्रचंड मोठी म्हणजे जी हानी झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा बोलले गेलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा प्रचंड मोठा विराट मोर्चा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक घडामोडी आणि शेतकऱ्याच्या बांधावरून रिअल परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.